पौर्णिमा, अमावस्या ह्यावेळी गर्भधारणा म्हणजे जास्त करायची नसते. मग तुमचं काय म्हणणं असतं? गर्भसंस्कार म्हणजेच काय? आता प्लास्टिक जे आहे म्हणजे त्याचा वापर इतका जास्त होतोय की आता गर्भजलामध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिक आढळलेले आहेत. असे कुठे योगासन आहेत का की ज्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होऊ शकते? आपण तिच्याकडून काही आसनं अशा प्रकारचीच करून घेतो की तिची नॉर्मल डिलिव्हरी. दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आज आपण हर्षदा मॅडमला बोललेलं आहे आणि त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत की प्रेग्नन्सी रिलेटेड, त्या प्रेग्नन्सी आणि गर्भसंस्कार या रिलेटेड गेले 6 वर्षापासून ते काम करत आहेत आणि ऑनलाईन क्लासेस देखील त्या घेत आहेत. ते क्लासेस लाईव्ह क्लासेस असतात, त्यामुळे त्यांच्या ऑडियन्सला खूप फायदा होतो. आणि ह्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गर्भसंस्कार का महत्त्वाचे आहेत आणि प्रेग्नन्सी दरम्यान आपण कोणकोणत्या काळजी घ्यायला पाहिजे आणि एका फॅमिलीचा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये किती इम्पॉर्टन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून बघत राहा आपला आजचा एपिसोड. आजचा एपिसोड आपला खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि गर्भसंस्काराचा विषय आहे. कारण उद्या जर आपल्याला चांगला भारत बनवायचा असेल, चांगली पिढी घडवायची असेल, तर हा टॉपिक खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्याला आज मॅडम गाईड करणार आहेत. तर मॅडम, पहिलं तर तुम्ही आपल्या ऑडियन्सला एक तुमचं इंट्रोडक्शन द्या की तुम्ही नक्की करता काय. नमस्कार, मी हर्षदा बाबळ. मी मेडिकल योगाची डिप्लोमा होल्डर आहे. Okay. आयुष मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची योगा मास्टर आहे आणि योगा थेरपिस्ट आहे. ओके. योगा या फील्डमध्येच माझं काम आहे, पण त्यातही प्रिनेटल योगा जे आहे त्याच्यामध्ये माझं स्पेशलायझेशन आहे. ओके. गर्भवती महिलांचे म्हणजे गर्भसंस्कारचे वर्ग जे आहेत तर ते मी बरोबर. कंडक्ट करते. मस्त. आणि माझ्या क्लासचं वैशिष्ट्य असं आहे की माझे क्लासेस हे लाईव्ह असतात. ओके, म्हणजे आहे ते समोरासमोरच. होय होय, अगदी चांगली गोष्ट आहे. म्हणजे प्रॉब्लेम आला तर म्हणजे लोकांना काय होतं, रेकॉर्डेडमध्ये समजत नाही कधी कधी किंवा काय प्रॉब्लेम होऊ शकतो, तर तुम्ही तिथे डायरेक्ट असतात त्यांना सांगण्यासाठी. एक्झॅक्टली. आणि कसं आहे, स्त्रीसाठी ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण प्रॉब्लेम जो होतो ना एखाद्या स्त्रीला, तर लगेच तिला म्हणजे सांगावं असं वाटतं किंवा काही असं तर लगेच सोल्युशन भेटलं, कारण महत्त्वाचं आहे. बेसिकली कसं झालंय ना, आजकालच्या म्हणजे आपण जे म्हणतो टेक्नोसेव्ही किंवा फेसबुक, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, पण कनेक्ट नाहीये कोणाचा डिरेक्टली. आणि इथे काय होतं की शेअरिंग होतं, शेअरिंग इज केअरिंग असं तिला त्या अवस्थेमध्ये वाटतं आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे लाईव्ह क्लासमध्ये. बरोबर. आणि मग हा टॉपिक जेव्हा आपण म्हणतो गर्भसंस्काराचा, अजून पण भारतामध्ये अशी बरेच जण आहेत ज्यांना त्याबद्दल आयडिया नाहीये किंवा बरेच पॉप्युलेशन आहे त्यांना आयडिया नाहीये. इस्रायल सारखे देश जे मोठे मोठे आहेत त्यांनी ह्या गोष्टीला खूप महत्त्व दिलेलं आहे. बरोबर. पण भारतामध्ये तेवढा आपला समाज असून किंवा आपल्याकडून ओरिजिन असून पण आपल्या लोकांना एवढी आयडिया नाहीये. बरोबर. तर मग मॅडम, मला तुम्ही हे सांगा की गर्भसंस्कार म्हणजेच काय? ओके, आता लक्षात घ्या, जसं तुम्ही म्हणालात तर गर्भसंस्कार याबद्दल सांगण्यापूर्वी मी सांगेल की आपल्याकडे उपनिषद आहे, गर्भोपनिषद म्हणून ह्याच्यावरती एक. ओके. आणि जे 16 संस्कार आहेत त्यातला पहिला संस्कार जो आहे गर्भाधान संस्कार, तर तो सुद्धा म्हणजे गर्भधारणेपूर्वी करण्याचा संस्कार, इतकं आपण ह्याला महत्त्व दिलेलं आहे पूर्वी. मग हे काय आहे तर गर्भाचा म्हणजे बाळाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक जो विकास आहे तो गर्भामध्ये असताना. बरोबर. मग ते कसं करायचं ह्या गर्भसंस्काराच्या माध्यमातून, तर मग आसनांचा, प्राणायामाचा, आपले जे श्लोक स्तोत्र आहेत या सगळ्यांचा अभ्यास करायचा. जे गुण आहेत त्या गुणांचं वर्धन करायचंय आपल्याला आणि जे अवगुण आहेत ते कमी करायचे आहेत. तो आहे गर्भसंस्कार. ओके, म्हणजे जन्माला येण्याच्या आधीच म्हणजे आपण अवगुण व्यक्तीची कमी करायची. हो, नक्कीच नक्कीच. की आता ती गर्भवती आहे आणि तिचे इमोशन्स आहेत, समजा की तिला फार राग येतोय, की तिची एकदम चिडचिड होतीये किंवा काय, तर हे इमोशन्स कसे कंट्रोल करायचे हे ती जेव्हा शिकते क्लासमध्ये, निश्चितच ते आपण म्हणतो की बाळापर्यंत पोहोचतं. आणि ज्याला आपण म्हणतो ना की कुठल्याही गोष्टीला रिॲक्ट करणं, आईच हे शिकते की रिॲक्ट नाही करायचंय, रिस्पॉन्ड करायचंय. नॅचरली बेबी सुद्धा त्याचप्रमाणे शिकतं आणि करायला सुरुवात करतं. म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये मला वाटतं म्हणजे जी फिमेल आहे तिचा खूप महत्वाचा रोल आहे. निश्चितच फिमेलचाही महत्वाचा रोल आहे आणि फॅमिलीचाही. ओके. फिमेल सोबत फॅमिली म्हणजे फॅमिलीचा मग काय इन्व्हॉल्वमेंट असते ह्या गोष्टीमध्ये, कारण इथे गर्भसंस्कार म्हणजे त्या स्त्रीच्या रिलेटेड जास्त आहे, मग फॅमिलीची कशी इन्व्हॉल्वमेंट? आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की गर्भसंस्कार आपण जो घेतो ह्याच्यामध्ये आपण तिचा पूर्ण आहार, विहार, आचार, विचार, बरोबर, या गोष्टींचा पण विचार करतो.
आणि मग जर ती फॅमिलीमध्ये असेल तर बरोबर. निश्चितच आहार विहार आचार विचार या गोष्टींसाठी बरोबर. फॅमिली जी आहे तिची इन्व्हॉल्वमेंट येतेच ना. बरोबर, म्हणजे सपोर्ट करण्यासाठी हो. आपली आणि family लागते. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की आज तिच्या गर्भामध्ये काय आहे की त्या फॅमिलीचाच वंश आपण वाढतो आहोत. बरोबर. तर ते जे बॉन्डिंग आहे ते सुरुवातीपासूनच असेल तर ते निश्चितच पुढे जाऊन राहणार आहे. बरोबर, चांगली गोष्ट. म्हणजे ते त्यांचा खूप महत्त्वाचा रोल दिसतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मग ह्यामध्ये अजून एक म्हणजे प्रोसेस येते की म्हणजे पोषण करणं, अजून परत त्याचं न्यूट्रिशन करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. आणि शुद्धीकरण एक प्रोसेस असते, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता जसं मी म्हटलं ना की शुद्धीकरण तुम्ही म्हणताय तर ती आधीची प्रोसेस गर्भधारण Okay. संस्कार आपण म्हणतो की हम्म. आपल्याकडे पण म्हणे बघा की शुद्ध बीजापोटी फळ हो. रसाळ गोमटी. बरोबर. ओके. तर ते जे संस्कार आहेत म्हणजे तिला फिजिकली तयार करायचंय, बाबालाही फिजिकली आणि मेंटली तयार करायचं आहे की आपल्याकडे आता बाळ येणार आहे. हो. आणि मग जे शुद्धीकरण आहे ते बीजाचं शुद्धीकरण आहे, मग Okay. बीजाचं रोपण आहे ओके. आणि मग त्याचं वर्धन आहे. ओके. ओके. आणि मग जसं आता तुम्ही त्याच्यातला एकच विषय घेतलात आहार, पण आम्ही विचार करताना किंवा माझ्याकडे जेव्हा कुठली Okay. महिला येते त्यावेळेला आम्ही काय करतो, आहार विहार आचार आणि विचार ओके. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे आपण काय करतो त्याचं इम्प्लिमेंटेशन तिथे करतो. बरोबर. म्हणजे आहार घेतीये समजा ती, तर ते घेताना बरोबर. त्यातलं म्हणजे साधी गोष्ट आहे की मी आता एक फळ खायचंय तर मी कुठलं फळ खायला पाहिजे आणि त्याचा नक्की काय फायदा होणार आहे हे ती डोळसपणे विचार करायला शिकते. ओके. म्हणजे काय होतं एक लक्षात घ्या की तिथे जे आपण म्हणतो की पोषण मूल्य तर तिला मिळतच मिळतं, हो. त्याचबरोबर म्हणजे आपण म्हणतो की तिचा अवेअरनेस पण आहे आता. आणि जी आता तिची उद्याची पिढी घडणार आहे, हो. ज्या वेळेला ती बाळाला सांगणार आहे तर त्यावेळेला ते असं नसणार आहे ना की त्याला नुसतंच सांगितलं, आईने पण ते इम्प्लिमेंट केलेलं हो, असणार. बरोबर आहे. तर त्यामुळे मग त्याचा रिझल्ट नक्कीच छान येतात. बरोबर. तुम्ही एकदम महत्त्वाचा मुद्दा मांडलात. कारण मी जेव्हा पॉडकास्टमध्ये येतो आणि गेस्टना जेव्हा विचारतो की लहान मुलांचा मोबाईल कसा सोडवायचा, तर सांगतात की पहिला त्याचा आई वडिलांचा जर मोबाईल सुटला तर लहान मुलांचा ऑटोमॅटिकली सुटतोच. बरोबर आहे. म्हणजे आई वडिलांचा खूप मोठा रोल आहे सगळ्या गोष्टी. नाही आता आपण तर म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं माहितीये का की एक लक्षात घ्या, तो बाबा आहे किंवा ती आई आहे उद्याची, ठीक आहे, पण आजच्या घडीला तो मुलगा आहे किंवा ती मुलगी आहे. हो. आणि ते उद्या आई बाबा होणार आहेत. हो. ओके. तर हा जो बदल आहे हे ट्रान्सफॉर्मेशन होणं गरजेचं आहे. ओके. ओके. हे ट्रान्सफॉर्मेशन ज्याला आपण डौलदार परिवर्तन म्हणतो तसं जर झालं, तो अवेअरनेस तो डोळसपणा जर त्यांच्यात आला बरोबर. तर निश्चितपणे जी पिढी घडणार आहे पुढची बरोबर. तर ती खूप छान घडणार आहे. बरोबर, अगदीच. आणि मग ह्या सगळ्यांमध्ये एक इंटेन्शन पण असतं की आई वडिलांचं जसं तुम्ही म्हटलात की त्यांच्यामध्ये बदल व्हायला पाहिजेत. तर मग अशी कुठल्या इंटेन्शनसाठी म्हणजे तुम्ही ऍक्टिव्हिटी वगैरे सांगता की असं की लिहून काढा तुम्ही गोष्टी, किंवा तुम्ही असं काय गोष्टी केल्या की म्हणजे तुमचे विचार म्हणजे बदलणार आहेत? ओके. आता ह्याच्यामध्ये कसं असतं माहितीये का, आपल्याकडे आपण काय करतो, आपण त्यांना एक डायरी प्रोव्हाइड करतो. ओके. आणि त्याच्यामध्ये त्यांनी रोज अफर्मेशन्स लिहायचेच बरोबर. असतात. ओके. मग ह्या अफर्मेशन्स मध्ये कसं असतं की मी ते लिहिते ते मी प्रेझेंट टेन्स मध्ये लिहिते. एक तर ओके. पहिली गोष्ट म्हणजे की माझं बाळ मला, ओके. मग माझं बाळ मला कोणासारखं वाटतं आणि तसं का वाटतं. ओके. ओके. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही अफर्मेशन सांगितले नॉर्मल कंडिशन मध्ये काय होतं ते काय लिहितात की माझं बाळ मला झाशीच्या राणीसारखं हवंय किंवा माझं बाळ मला शिवाजी महाराजांसारखं. बरोबर. पण काय, माझं बाळ मला शिवाजी महाराजांसारखं काय हवंय. ओके. ओके. म्हणजे दूरदृष्टीपणा जो त्यांच्यामध्ये होता तो हवा आहे का, की त्यांच्यामध्ये जो गनिमी कावा होता तो हवा आहे, म्हणजे त्यांच्यातला कुठला गुण हवा आहे. त्यांच्याकडे खूप गुण आहेत. बरोबर. किंवा उद्या झाशीच्या राणीसारखं म्हटलं की काय धाडसी, काय तिचा कुठला गुण तुला हवा आहे. मग त्याच्यामध्ये तिचं जे थिंकिंग आहे ना तर ते म्हणजे मायक्रो लेवलला सुरू होतं. आणि नुसतंच थिंकिंग नाही, मग ती वाचायला सुरुवात करते की हे जे म्हणजे आपण जे म्हणतो की तिने वाचन केलं पाहिजे किंवा तिने गर्भावस्थेमध्ये वाचन केलं पाहिजे. तर मग काय की आज अफर्मेशन्स लिहायचे आहेत. आता तर आमच्याकडे कसं की एखाद दिवशी आता ऍक्टिव्हिटी म्हणून हा चला
वाचूया, आपण हो. ॲफर्मेशन्स वाचूया. मग ॲफर्मेशन्स वाचताना प्रत्येक जण आपण काय लिहिलंय ॲफर्मेशन ते वाचतं की माझं हो. बाळामध्ये मला हे गुण, ह्या व्यक्तीचे हे गुण वाटतात. हो. म्हणजे अगदी गणपतीसारखं मातृपितृ भक्त असं लिहिणारे पण ओके. आहेत. ओके. मग आता ते लिहिल्यानंतर मग सगळ्यांचं की मग हे काय आहे, मग त्याची गोष्ट कुठली, हो. मग त्याच्यासाठी वाचन आलं. ओके. ओके. आणि मग ते वाचन जे सुरू होतं की नाही मग मी हे पुस्तक वाचलंय, मी ते पुस्तक वाचलंय, हो. आणि मग त्याची जी चर्चा आहे तर बरोबर. ती सगळी जी आहे तर ती मग ग्रुपवरती सुरू होते. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जे मगाशी म्हणजे मूळ विषयाकडे येऊयात की हे जे आहे म्हणजे आपण जे त्यांना आपण काय म्हणू शकतो, व्हिज्युअलायझेशन असं करायला लावतो ओके. त्या पर्सनॅलिटीचं किंवा त्या गुणांचं, की त्या सतत त्याचाच विचार करतात. हो. ओके. म्हणजे आपोआपच डोक्यातले निगेटिव्ह विचार जे आहेत हो, ते कमी होत बरोबर. जातात. आणि एकदा तुम्ही त्या पॉझिटिव्ह सर्कलमध्ये आलात की सगळ्या गोष्टी छान छानच होत जातात. हो, खरं आहे. आणि तो सर्कल महत्वाचा आहे. म्हणजे जर तुम्ही एखादी स्त्री आहे जी घरी आहे, एकटी आहे, तर नवरा कामाला जातोय, आई वडील त्यांचं वेगळं काहीतरी काम चालू आहे आणि ही एकटी असते, मग त्यावेळी म्हणजे काय म्हणतात की खाली दिमाग शैतान का घर, तसं टाईप बरोबर. होतं. आणि आपल्याच आणि सगळेजण काय प्रेग्नेंट नसतात ना, कदाचित एकच मुलगी प्रेग्नेंट असेल, तिच्या आजूबाजूला एखादी मैत्रीण असली तर. आता ह्या प्रोग्राम्समध्ये कसं होतं की त्यांच्यासाठी त्यांना खूप जण भेटतात, मग ते इन्व्हॉल्वमेंट होतात. तुम्हाला असं एक्सपिरियन्स आलाय का की ती मुलगी जी आधी गर्भसंस्कारला यायच्या आधी तिची जी टोन आहे बोलण्याची किंवा जी पर्सनॅलिटी आहे ती आणि गर्भसंस्कारला आल्यानंतरची पर्सनॅलिटी, ह्यात काय डिफरन्स तुम्हाला जाणवतो का? आता मागच्या वर्षीचं एक उदाहरण देईल मी. एक जण होती माझ्याकडे क्लासला, ओके. तर तिचं मिसकॅरेजेस झालेले होते. आधी 3 ओके. मिसकॅरेजेस झाले होते. आणि क्लासला ती जॉईन झाली त्यावेळेला तिने मला सांगितलं की माझी मिसकॅरेजेस ही माझी टेंडन्सी आहे. तर मी म्हणलं तुला थोडंसं स्टेटमेंट आपण बदलूया की ही बरोबर. टेंडन्सी न म्हणता की ते घडलंय, इट हो. इज अ पास्ट. ओके. मग तिला तिथे थोडंसं कुठेतरी वाटलं. त्याच्यानंतर मग ती जॉईन झाली, पण ती सतत चिंतेत असायची असं. आणि मग मी तिला विचारलं तर ती मला म्हणाली की नाही हो, काय होतं, मोबाईल बघायला घेतलं ना की त्याच पोस्ट येतात. कारण आधी तिने ते कधी सर्च केलेलं असेल सिंक्रोनायझेशन मध्ये, तेच तिच्याकडे येत आहे. आणि त्यात असं झालं की म्हणजे मैत्रिणी ज्या होत्या तर त्या पण तिला हेच सल्ले द्यायच्या की बघ बर का मागच्यासारखं नको व्हायला, बघ बर का हे नको करू, त्यावेळेला असं झालं होतं. म्हणजे घरातले जे आहेत ते पण काळजी काट्यानेच करत होते आणि बाहेरचे पण जे आपण म्हणतो की सोशल मीडिया म्हणजे तिच्या आजूबाजूला असं वातावरण होतं सगळं की ज्याच्यामध्ये म्हणजे सकारात्मकता नव्हतीच खरं तर बोलायला गेलं तर. आणि ज्या वेळेला ती क्लासमध्ये आली आणि तिने बघितलं की अरे आपल्यापेक्षा हिचे प्रॉब्लेम्स खूप जास्त आहेत, तिचे प्रॉब्लेम्स खूप जास्त आहेत, आणि तरी पण त्या किती खुश आहेत किंवा काय. आणि मग ज्या वेळेला बोलायला लागलो किंवा काय, एका महिन्यामध्ये तिच्यामध्ये खूप बदल झाले. ओके. आणि त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा म्हणजे क्लासमध्ये म्हणजे माझा क्लास जो आहे तो ऑनलाईन असतो झूम प्लॅटफॉर्मवरती. तर त्याच्यानंतर असं झालं की नाही ते म्हणजे तिच्या घरच्यांनी पण बोलताना सांगितलं की नाही तिच्या चेहऱ्यावरती ना क्लास लावल्यापासून तेज आलंय म्हणे. नाहीतर असं होतं की म्हणजे गर्भारपण आहे असं आम्हाला म्हणजे आमच्याच पोटात असं व्हायचं की आता ही प्रेग्नंट आहे पण काय. तर ते जे आहे ना की म्हणजे माझं असं म्हणणं आहे की म्हणजे आपल्याला काळजी घ्यायची आहे, पण पूर्ण गर्भावस्था जी आहे त्याच्यामध्ये काळजी म्हणजे चिंता सतत करायची नाहीये, येते लक्षात. बरोबर. कारण गर्भावस्था हा आजार नाहीये, बेसिकली हे लक्षात घ्या, ती एक अवस्था आहे. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही क्लासला येता त्यावेळेला म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे हा मेंटॅलिटीमध्ये जो फरक आहे तर तो नॅचरली होतोच. बरोबर. खरं चांगलं म्हणजे असं एखाद्याचं आयुष्य बदलणं आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण एखाद्याला जीव देणं किंवा एखादा जीव तयार करणं ही जगातली सर्वात मोठी गोष्ट आहे आणि अजूनपर्यंत सायन्स पण ते करू शकलं नाही. बरोबर आहे. आणि आपण जर त्याला वाचवतोय किंवा आपण त्याला जर चांगलं प्रोत्साहन देतोय आणि अशा लोकांना तयार करतोय तर ही खरंच चांगलं काम आहे आणि महत्वाची गोष्ट आहे.
अजून एक असतं की काही जण आपल्यामध्ये सांगतात की म्हणजे पौर्णिमा अमावस्या ह्या वेळी गर्भधारणा म्हणजे जास्त करायची नसते किंवा चान्स घ्यायचा नसतो, मग तुमचं काय म्हणणं असतं? नाही, असं नाहीये बरं का. पौर्णिमा अमावस्या ह्याच्या बाबतीमध्ये ज्या धारणा आहेत त्याच्यामध्ये गर्भधारणा होऊ नये किंवा इवन पौर्णिमा अमावस्येला मुलींनी बाहेर जाऊ नये किंवा पौर्णिमा अमावस्येला बाळाचा जन्म होऊ नये, अशा वेगवेगळ्या धारणा आहेत. तर आपल्याकडे म्हणजे वेगवेगळी शास्त्र आहेत आणि त्या शास्त्रांचा माझा खरं तर तेवढा अभ्यास नाहीये प्रांजळपणे बोलायचं झालं तर. पण ज्या गोष्टी मला म्हणजे माहिती आहेत किंवा ज्या गोष्टी मला जाणवतात, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की म्हणजे आता आपल्यालाही हे माहिती आहे की पृथ्वी फिरते, म्हणजे सूर्यमाला आहे, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो आणि अमावस्या पौर्णिमा आपण म्हणतो की भरती ओहोटी समुद्राला येते, कारण गुरुत्वाकर्षणामध्ये जो फरक होतो. आता आपण जर पाहिलं तर त्याच म्हणजे त्याच्याशीच रिलेटेड आपण जर पाहिलं तर त्याच धर्तीवरती स्त्रीच्या गर्भामध्ये सुद्धा पाणी असतं, पोटामध्ये बाळ असतं. बरोबर. मग ह्या गुरुत्वाकर्षणाचा थोडा बहुत परिणाम होतच असेल की नाही गर्भजलावर. हो, भरती ओहोटी येते म्हटल्यावर. तर त्यानुसार जर ती बाहेर गेली किंवा तिने प्रवास केला तर तो काही म्हणजे ती रिस्क नको घ्यायला, हे त्याच्या मागचं म्हणजे काय म्हणू शकतो आपण की शास्त्र असणार आहे. आणि आपलं जे म्हणजे आपण जे म्हणतो की सनातन धर्मामध्ये ज्या रूढी आहेत किंवा परंपरा आहेत, तर त्याच्या मागे जे सायन्स आहे तर त्याचा अभ्यास तेवढा पुढे आलेलाच नाहीये. तर त्याच्यामुळे म्हणजे हे जे मी आता बोलले तर हे लॉजिक तर आहेच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एनर्जीज ज्या आहेत की पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी ही वातावरणामध्ये असतेच. आता तुम्ही जर विचार केला तर ती जी स्त्री आहे तर गर्भवती आहे ती अतिशय सेन्सिटिव्ह आहे की जिला म्हणजे आपण म्हणतो की 2 जीवांची आहे ती, किंवा म्हणजे त्या स्त्रीच्या बाबतीत आपण खूप काळजी घेतो, हो की नाही. कारण का ती इतकी सेन्सिटिव्ह असते की क्षणात म्हणजे तिचे इमोशन्स जे आहेत ते म्हणजे तिला रडायला येतं, क्षणात तिला बरं वाटतं किंवा मूड स्विंग्स होतात. तर ह्या सगळ्या केसमध्ये ज्या वेळेला एनर्जीज आहेत त्या एनर्जीज सुद्धा तिच्याकडे म्हणजे काय म्हणू शकतो की सकारात्मक ऊर्जा असेल तर तिच्यामध्ये सकारात्मक परिणाम होणार आहे. पण नकारात्मक एनर्जीज जर तिथे असतील, निगेटिव्ह एनर्जीज जर तिथे असतील तर निश्चितच त्याचा परिणाम तिच्यावरती होणारच आहे. तर म्हणून आणि मला असं म्हणायचं की काही गोष्टी जर टाळल्याने म्हणजे आपल्याला तोटा तर काही होणार नाहीये ना, तर मग टाळाव्यात, हो की नाही. म्हणजे आता समजा महिन्याचे 30 दिवस आहे तर आपल्याला जर बाहेर फिरायला जायचंच आहे संध्याकाळच्या वेळेला किंवा काय आणि प्रवास करायचा आहे किंवा काय, 28 दिवस आहेत ना. बरोबर आहे, ते आहे. म्हणजे जर टाळायचं तर टाळू शकतो. बरोबर. तर अजून एक असतं की म्हणजे ह्या काळामध्ये दूध वगैरे पण म्हणजे प्रॉब्लेमॅटिक असतात की तुम्ही काय कुठलं दूध पिताय त्यावर पण डिपेंड असतं का? नाही, दुधाचं असं कसं असतं माहितीये का की ऍक्च्युअली तिचं म्हणजे दुधाचा असा डायरेक्ट संबंध नाही आहे की दुधाची ॲलर्जीज असते किंवा दूध जडच असतं किंवा दूध घेऊच नये, असं नाहीये. ते काय होतं की एखादीला ते सहन होत नाही, एखादीला त्याचा प्रॉब्लेम असतो, पण त्याची चर्चा खूप जास्त होते आणि मग सगळ्यांनाच असं वाटतं. फॉर एक्झाम्पल एखादी सेलिब्रिटी असेल आणि ती म्हणते की मी दूध घेतच नव्हते त्यावेळेला, आणि मग सगळ्यांना असं वाटतं की अरे ती घेत नव्हती म्हणून आपण पण नको घ्यायला. पण मग दुधाच्या ऐवजी जे रिप्लेसमेंट म्हणून ती घेत होती ते कदाचित आपल्याला अवेलेबल पण होणार नाही, ते खूप कॉस्टली पण असणार आहे. तर त्यामुळे असं नाही आहे की ते फक्त काय कसं असतं माहितीये का की तुम्ही किती क्वांटिटीमध्ये घेता, कुठल्या वेळाला घेता आणि कशा सोबत घेता, हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर. डायरेक्ट कुठल्या गोष्टी विश्वास ठेवणे आणि जे ऍक्च्युअल म्हणजे जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडून माहिती करून तशाच गोष्टी, कारण आपण आजकाल तेच असतं ना की रील बघितली म्हणून आपल्याला वाटतं की तेच खरं, कारण पॉडकास्ट मधून एक कट बघतो आपण आणि विश्वास ठेवतो की हाच तो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे का काय. बरोबर आहे. खोल जाणं गरजेचं आहे आणि हेल्थच्या रिलेटेड असेल तर अगदी महत्वाचंच आहे ती गोष्ट. बरोबर. आणि मग प्लॅस्टिक यूज म्हणजे नॉर्मली मग सांगितलं जातं की प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करावा कुठल्याही गोष्टीसाठी. मग ह्या वेळेत पण जर प्लॅस्टिकचा वापर कमी करावा का, असं आहे का? आता मी पूर्वी पण सांगितलेलं होतं हे की आता प्लास्टिक जे आहे म्हणजे
त्याचा वापर इतका जास्त होतोय की आता गर्भजलामध्ये सुद्धा मायक्रो प्लास्टिक आढळलेले आहेत. म्हणजे कारण काय होतं की आता समजा आपण जेवणाचं पार्सल मागितलं, ती गरम भाजी त्याच्यामध्ये टाकली जाणार आहे त्या प्लास्टिकमध्ये, त्या भाजीवरती ते मायक्रो प्लास्टिक येणारच आहे. आपण वर्षानुवर्ष म्हणजे जे प्लास्टिक एका वेळेला वापरण्यासारखं आहे ते आपण अनेक वेळा वापरतो आहोत. तर त्याच्यामुळे ते जे प्लास्टिक आहे ते तुमच्या बॉडीमध्ये जाणारच आहे आणि ते गेलं की ते हार्मफुल आहेच आहे. आजकाल म्हणजे बाळाच्याही बाबतीत ते हार्मफुल आहे, गर्भवतीच्या बाबतीतही आहे. आणि एक म्हणजे डे टू डे लाईफमध्ये सुद्धा माझं तर म्हणणं आहे की प्लास्टिकचा वापर आपण कमीत कमी केला पाहिजे. जसं की आता प्लास्टिकच्या म्हणजे अतिवापरांचे दुष्परिणाम जे आहेत ते अगदी कॅन्सर पर्यंत आपण ऐकलेले आहेत. इथे तर ते होणारच आहेत ना. फक्त त्याच्यामध्ये आपण काय अवॉइड करू शकतो ते लक्षात घेऊन ते अगदी डोळसपणे आपण टाळलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. बरोबर. मॅडम, आता आपल्याला नेहमी सांगितलं जातं की बऱ्याच स्त्रिया म्हणतात की मी ह्याच्या वेळेला हे ग्रंथ वाचला होता, ह्या व्यक्तीचे चरित्र वाचलं होतं. मग आता हे आपले धार्मिक जे ग्रंथ आहेत ते वाचल्याने काय चांगला परिणाम होतो का म्हणजे गर्भावर? ओके, निश्चितच होतो. कारण कसं होतं की जसं तुम्ही वाचन करता तर त्याच्याप्रमाणेच तुमच्या म्हणजे थॉट प्रोसेसमध्ये चेंजेस होतात. आणि निश्चितच थॉट प्रोसेसमध्ये तुमच्या चेंजेस झाल्यानंतर ना तुम्ही म्हणजे तुमच्या वर्तवणुकीमध्ये पण बदल होतात. तर त्यामुळे तुम्ही म्हणजे जे ग्रंथ वगैरे आहेत तर ते वाचन करायला हरकत नाहीये. म्हणजे धार्मिक ग्रंथांचं जे वाचन आहे तर त्याच्यामध्ये कसं आहे, फक्त मी एक इथे पॉइंट ऍड करेल की ते करावं वाचन, पण फक्त धार्मिक ग्रंथच वाचावेत असं मी म्हणणार नाही. की तिला बाकी पण जे आहे बाकी पण वाचन जे आहे तर ते पण तिने करणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये माहितीये का की आता तिनं म्हणजे आजकालच्या मुली आहेत की लहानपणापासून त्या कॉन्व्हेंटमध्ये गेल्या, इंग्लिश मीडियम मध्ये आहेत किंवा त्यांचं अपब्रिंगिंग एका वेगळ्या स्टाईलनी झालेलं आहे. आज त्या स्वतः IT सेक्टरमध्ये कुठेतरी जॉब करतात आहे आणि तिला तुम्ही अचानक सांगता की नाही तू भगवद्गीता वाच किंवा तू ज्ञानेश्वरी वाच, कुठेच कनेक्ट होत नाही. ती लँग्वेज पण कनेक्ट होत नाही त्या मुलींना. आणि म्हणजे तिच्या म्हणजे तिला ते एकदम असं काहीतरी असं हे होतं की आता हे काय सुरू झालंय. ओके, मग तिला थोडंसं म्हणजे काय म्हणतात की तिच्या कलेने घेऊन त्या म्हणजे आता तुम्ही त्या तिच्या कलेने घेऊन त्या अँगलने तिला सांगणं आणि हे करणं म्हणजे वाचन करणं. कारण आपले म्हणजे जे आपण म्हणतो ना की सनातन धर्मातले जे ग्रंथ आहेत किंवा आपल्या पौराणिक कथा ज्या आहेत तर त्या कथांमध्ये खूप काही गोष्टी अशा असतात की ज्या घेण्यासारख्या असतात. ओके, तर त्यामुळे त्याचं वाचन होणं गरजेचं असतं, पण त्याच वेळेला हे लक्षात घेतलं पाहिजे की ते फोर्सफुल करून कुठल्याही गोष्टीचे रिझल्ट मिळत नाही. बरोबर, फोर्सफुली कुठल्याच गोष्टीचे रिझल्ट नाही मिळत. कारण शेवटी सगळा खेळ हा भावनांचा आहे ना. हो बरोबर, ज्याला जशी भावना तसंच त्याच्यामध्ये गोष्टी होतील. म्हणजे आता मी आता सध्या तुम्हाला सांगते, क्लासमध्ये आम्ही ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या घेत असतो. तर आता श्रावण महिना होता, श्रावण महिन्यामध्ये आम्ही काय केलं की जसं आता नागपंचमीची कथा काय आहे ते एकीने वाचायची. त्याच्यानंतर आता रक्षाबंधन आहे तर मग त्याच्या बाबतीत कोणाला काही कथा किंवा काही माहिती आहेत का मग त्या वाचूयात. त्यानंतर मग हे झालं काय, मंगळागौरीच्या कथा श्रावणामध्येच घेतल्या आम्ही. गणपतीमध्ये आम्ही गणपतीबद्दलच्या गोष्टी रोज सांगायच्या. मग अगदी छोट्या छोट्या मुलांशी रिलेटेड गणपती बाप्पाच्या गोष्टी किंवा अगदी गाणी गणपती बाप्पाची वगैरे असं ऍक्टिव्हिटीच्या सेशन मध्ये आमच्या झालं. त्याच्यानंतर नवरात्रामध्ये आता देवीचं सुरू झालं की देवीचे म्हणजे पहिल्या माळेला मग काय म्हणतात देवीला, मग ते रूप काय आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहे. तर मग म्हणजे आपण जे म्हणतो ना की एक जण कोणीतरी वाचते, बाकीचे ऐकतात, मग उद्या दुसरीचा टर्न येतो, ती पण त्या गोष्टी एक्सप्लोर करायला सुरुवात होते. आणि जर ती आवड नसेल तर ती आवड निर्माण व्हायला सुरुवात होते. हो बरोबर. आणि सगळेजण करत असेल तर आपल्याला उत्सुकता लागते ना, किंवा आपली बारी येणारे म्हटल्यावर आपण काय करतो, आपल्या शोधायला सुरुवात करतो की अरे उद्या मला बोलायचं आहे, उद्या माझी वेळ येणार आहे, मग त्यावेळी मला बोलता यायला पाहिजे. मग तो एक वेगळा चांगला ऍक्टिव्हिटी स्वतःला पण बनते घरी, म्हणजे जरी भले क्लास पुरती नाही
क्लासच्या मागे पण त्यांचं एक माइंड पण चालू असतं की आपल्याला उद्या हे आता मी काय करायचं करू, किंवा अगदी तिनं समजा एखादी गोष्ट वाचली तर मग त्याच्याशी रिलेटेड मला हे रेफरन्सेस सापडले होते, हे तिने शेअर नाही केले. अशा प्रकारे ते होतं. हा, चांगली संकल्पना आहे. मग आता आपण मगापासून जे बोलत आलोय तर मग मला स्त्री बद्दल खूप म्हणजे ह्यात रिलेटेबल वाटतंय, पण मग मुलांचा काय रोल असतो, म्हणजे का पुरुषाचा काय रोल असतो ह्यामध्ये? आता ह्याच्यामध्ये हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि छान आहे. कारण काय आहे माहिती आहे का, की म्हणजे आता तो बाबा होणार आहे, तर तो बाबा होणार आहे म्हटल्यानंतर ना तो पण खूप म्हणजे ह्याच्यात असतो की आता मला पण ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा करायचं आहे, पण काय करायचं आहे किंवा कसं करायचं आहे ह्याचं सगळं कन्फ्युजन असतं त्याच्याकडे. ओके, कारण सगळेजण तिला अटेंड करत असतात, पण मग ती सुद्धा म्हणजे मला हे होतंय ते होतंय असं सांगत असते. बरोबर. तर मग त्यावेळेला काय होतं माहिती आहे का, की बऱ्याच वेळा असं होतं की आता तो ऑफिसमधनं येतो आणि ती समजा डेली रुटीनमध्ये असेल तर तिला खूप गोष्टी सांगायच्या असतात आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा हे असतं की माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, मला हा त्रास होतोय किंवा काय. तर त्यावेळेला ती जे सांगतेय ते ऐकून घेणं महत्वाचं असतं, मोबाईल बाजूला ठेवून. ओके, हा ठीक आहे, आज नव्हतो ग मी, काय झालं, हो का, असं झालं का, एवढंच. तिला तिथे सल्ला नकोय, अच्छा आज तुला उलट्या झाल्या ना, मग उद्या तू हे कर, कारण तू त्या फेजमध्ये नाही आहेस. ओके, पण तिचं ऐकून घेणं हे जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर समजा की असं असतं की आता तिला काय होतं की तिने वॉकिंग केलं पाहिजे, तिने घरातलं काम केलं पाहिजे, तिने योगाचा क्लास पण केला पाहिजे गर्भसंस्कारचा, आणि हे सगळं करत असताना घरातलं काम पण असतं, ऑफिस म्हणजे गोईंग असेल तर मग ऑफिसचे पण टास्क असतात, आणि तिला असं होतं की मीच सगळं का. ओके, बरोबर. मग त्या केसमध्ये अरे वॉकिंग करायचं आहे का, मग तिला कंटाळा यायला लागतो की नाही, मग मी ॲटलिस्ट हा अर्धा तास तरी वाचवते आणि मी शांत बसेल किंवा घरातलं काम करेल किंवा अमुक एक करेल. मग त्यावेळेला त्याचा रोल काय येतो तिथे, अरे चल ना आपण वॉकिंगला जाऊया. ओके, बरोबर. म्हणजे दोघांनी मिळून वॉकिंगला जाणं जे आहे तर ते सुरू करणं तिथे गरजेचं असतं. किंवा अगदी म्हणजे ती काही ॲक्टिव्हिटीज करत असेल तर त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणं, की आज समजा तिला पुस्तक वाचायचा कंटाळा आलाय, ती थकली आहे किंवा काही, तर आज मी वाचू का, तू झोप, मी वाचतो. तर ही जी गोष्ट आहे ना, की जेव्हा तो वाचन करतो त्यावेळेला बाबाचा आवाज सुद्धा बाळाला ऐकायला जातो. ओके, म्हणजे जे आपण म्हणतो की बाळाचे कान तयार झालेले आहेत, तो आईचा आवाज ऐकतो, इथे बाबाचा आवाज सुद्धा ऐकणं सुरू होतं. बाळाशी बॉन्ड डेव्हलपमेंट जी आहे तर ती सुद्धा सुरू होते इथे. तर त्या दृष्टीने बाबाची इन्व्हॉल्वमेंट जी आहे तर ती खूप आवश्यक आहे. बरोबर बरोबर. आणि तुम्ही एकदम महत्त्वाचा पॉईंट सांगितलं, म्हणजे एकदम स्त्री मनाचं सिक्रेट रिव्हील केलं, म्हणजे त्यांना कधीच ना प्रश्नाची उत्तर हवीच नसतात. अगदी बरोबर आहे. त्यांना कोणीतरी म्हणजे ऐकून घेणारं पाहिजे असतं. आणि जे आपण म्हणतो ना की म्हणजे गॉसिपिंग करतात किंवा गप्पा मारतात, तर त्याही वेळेला जर तुम्ही बघितलं ना तर जी एक सांगत असती ना तर ती सांगते तेव्हा 4 जणी ऐकत असतात. बरोबर आहे की नाही? आणि मुलांचं नेचर असं असतं किंवा एखादा पुरुष सुद्धा घेऊ आपण, आपल्या गर्भ म्हणजे जिच्याकडे बाबा आहे आणि एखादी स्त्री आहे जी की प्रेग्नेंट आहे, तर ती जर म्हटली की मला असा त्रास होतो, तर मग तो स्वतःचा काहीतरी विचार करणार, शोधणार आणि सांगणार की मग तू हे नाही करत, मग तू असं नाही केलंस, मग तू तसं केलं पाहिजेस, मग तू योगा नाही करत, तू हे बाहेरचं खातेस, तिला सल्ले देत राहतो. मग तिने अजून चिडचिड होतं, म्हणजे तिला सगळ्या गोष्टी माहिती असतात. बरोबर आहे, बरोबर आहे. हे नाही केलं पाहिजे. त्यावेळेला तिला गरज असते ती म्हणजे सिंपथीची, एम्पथीची. सिंपथीपेक्षा पण एम्पथीची गरज असते. ओके, की म्हणजे मी आहे तुझ्या बरोबर. ओके, आपण दोघं जण आहोत, म्हणजे तू आई होणार आहेस आणि मी बाबा होणार आहे, या गोष्टीची गरज असते. की हा ठीक आहे, वॉशिंग मशीन मी लावतो आज, तू नको लावूस. किंवा घरामध्ये की हा ठीक आहे, मावशी येऊन गेल्यात ना, मग आता भांडी समजा लावायची आहेत तर मी लावतो ती. ह्या गोष्टी ज्या आहेत की घरातल्या कामांमध्ये मदत करणं जे आहे, तर ते मदत करताना सुद्धा तिला असं वाटतं की आता हा माझी
काळजी घ्यायला ह्याने सुरू केलेलं आहे. आणि काय असतं माहितीये का, की उद्या जेव्हा बाळ येणार आहे त्यावेळेला ती तेवढा वेळ अवेलेबल नाही होणार आहे घरातल्या कामांना. त्यावेळेला जर तुझ्यावरती ती जबाबदारी आली तर त्या बाबाची सुद्धा त्यावेळेला चिडचिड होईल की काय हे राहिलं काम ते राहिलं काम. तर त्यापेक्षा मग आज म्हणजे जे छोट्या छोट्या आपण म्हणूया की ऍक्टिव्हिटीज, कारण आपण काय म्हणतो की घर दोघांचं आहे, बरोबर आहे की नाही. तर मग त्याच्यामुळे असं नको व्हायला ना की एकाने पसरवायचं आणि दुसऱ्याने आवरायचं. बरोबर बरोबर, खरी गोष्ट तुम्ही खरं ते. आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या करायला हव्यात, असं काय मोठं रॉकेट सायन्स नाहीये की जे करायचंय म्हणून. आणि मग आता हे एक मुलींना ना ज्या प्रेग्नेंट असतात त्यांना एक सर्वात मोठी भीती असते की सिझर होते का काय. तर मग असं योगा म्हणजे तुम्ही शिकवता, तुम्ही जसं म्हटलात की योगा पण तुम्ही घेता, तर मग असे कुठे योगासन आहेत का की ज्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होऊ शकते? ओके, एक तर पहिली गोष्ट म्हणजे हे लक्षात घ्या की सीझर होणार आहे ही जेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये सायकोलॉजी असते तर त्यावेळेला त्याचा इम्पॅक्ट पण खूप जास्त होतो. आणि ज्या वेळेला ते आमच्याकडे येतात तर त्यावेळेला काय होतं माहितीये का, की हा 9 महिन्याचा प्रवास, समजा एखादी 3ऱ्या महिन्यात जॉईन झाली, एखादी 4थ्या महिन्यामध्ये जॉईन झाली, तर तिचं शरीर जे आहे ना तर ते त्या कळा ज्या आहेत, प्रसूतीच्या ज्या कळा आहेत, डिलिव्हरी पेन्स ज्याला आपण म्हणतो, तर त्या सहन करण्यासाठी तयार होतं, तेवढं सक्षम होतं. ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण तिच्याकडून काही आसनं अशा प्रकारचीच करून घेतो की तिची नॉर्मल डिलिव्हरी होईल. आणखी काही ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत किंवा काही मंत्र आहेत, मंत्रचिकित्सा आहे, तर ह्या सगळ्यांचा जो वापर आहे तर तो आपण तिथे करतो 9व्या महिन्यामध्ये. तिला काही ॲक्टिव्हिटीज स्पेशली सांगतो करायला, आणि जेणेकरून तिची डिलिव्हरी जी आहे ती नॉर्मल होईल यासाठी आपण प्रयत्न करतो. आता काही केसेस असतात तर त्या म्हणजे आपण म्हणूया की कॉम्प्लिकेटेड केसेस आहेत किंवा IVF आहे, ट्विन्स आहेत किंवा काय, तर त्या केसमध्ये सी सेक्शन करावंच लागतं. मग ती आमची पण तयारी असते. पण सगळ्याच गोष्टी जर नॉर्मल असतील तर मग का असा प्रश्न येतो ना तिथे. बरोबर. आणि जर तुम्ही म्हटलात की प्रयत्न करायला काय हरकत आहे, म्हणजे आपल्याकडे आहे वेळ, ती वेळ तर परत येणार नाहीये. बरोबर आहे. कसं आहे माहितीये का की त्या मुलीला शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी तयार करण्याचं जे काम आहे, बरोबर, ते आपण ह्या वर्गामध्ये करतो. बरोबर बरोबर. आणि मग आता हे म्हणतो आपण की हे सगळे वर्ग, गर्भसंस्कार वगैरे, पण आत्ताची जी हल्लीची पिढी आहे त्यांना म्हणजे मॅरेजेस लेट पाहिजे, त्यांना फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे, फ्रीडम पाहिजे, आणि त्यात मग लेट प्रेग्नन्सी पण होते, आणि त्यांचं मग लेट प्रेग्नन्सी तर होते आणि परत ह्या सगळ्या ऑफिसच्या कामामध्ये त्यांना तो गर्भसंस्कार किंवा अशा गोष्टी करायला वेळच मिळत नाही. तर मग हा तुम्हाला चॅलेंजेस आढळला का? ओके, आता काय होतं माहिती आहे का की म्हणजे मी आता बघते की म्हणजे माझ्याकडे 36व्या वर्षी जी पहिल्यांदा प्रेग्नंट राहिली आहे ती पण क्लासला आलेली आहे, आणि 38व्या वर्षी जी राहिली आहे प्रेग्नंट ती पण क्लासला आलेली आहे. बरोबर. ओके. आता ह्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की आत्ता काय झालंय की मुलींना ग्रॅज्युएशन करायचं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, त्यानंतर त्यांना कुठेतरी जॉब करायचा आहे आणि लग्न करायचं आहे. म्हणजे त्यांचं लग्नाचं जे वय आहे तेच कुठेतरी 30पर्यंत जातं निघून. त्यानंतर मग त्या म्हणतात की नाही थोडंसं आम्हाला सेटल होऊ देत, 1-2 वर्ष जाऊ देत. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं की जे आपण म्हणतो की फर्टिलिटीचे चान्सेस जे आहेत ते कमी कमी व्हायला लागतात. आणि मग नॅचरल जी कन्सिव्ह व्हायचं आहे किंवा ज्याला आपण नॉर्मल प्रेग्नन्सी म्हणतो त्याचे चान्सेस कमी कमी होत जातात त्या केसमध्ये. आणि मग ज्या वेळेला म्हणजे असं होतं की ती म्हणजे आता लेट प्रेग्नन्सी आहे तर मुली पण आता टेक्नोसेव्ही आहेत, प्रत्येक गोष्ट गुगल करतात त्या, आणि त्यांनाही माहिती असतं की आता काय होईल. ओके, म्हणजे आता मी कन्सिव्ह झाली आहे पण मग मला जेस्टेशनल डायबिटीस होईल का, मला बीपीचा त्रास होईल का, किंवा काय म्हणू शकतो की मला आता सी सेक्शन करायला लागणार आहे, या सगळ्या गोष्टींची त्यांनाही जाणीव असते. आणि त्या केसेस खूप जास्त आहेत क्लासमध्ये. म्हणजे जे तुम्ही म्हणताय की टाइम मॅनेजमेंट, तर त्या मुली टाइम मॅनेजमेंट करतात
त्या मुली ही गोष्ट करतात की त्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कामाला मावशी लावणं, काम मॅनेज करणं जे आहे, तर ते करून काय म्हणू शकतो आपण की जॉबमध्ये पण कुठेतरी त्या ठरवतात की नाही मी आता ब्रेक घेईल, कारण आता त्यांनाही माहिती आहे की ही प्रेशियस आहे प्रेग्नन्सी माझ्या दृष्टीने, आणि मग त्यात तो वेळ क्लासला काढतात. कारण त्यांच्या दृष्टीने आता त्या आणि त्यांचं जे बाळ आहे तर ते हे सगळ्यात जास्त म्हणजे त्याचं मूल्य कुठे नाही आहे ना, तर त्याच्यामुळे त्या गोष्टी होतात, म्हणजे नॉर्मलीच त्या गोष्टी होतात. म्हणजे जिथे आपण असं म्हणतो आणि जिथे खूप म्हणजे जिथे खूप स्ट्रेसफुल आहे, तर तिथे तो स्ट्रेस कशाचा येतोय ओके हे आयडेंटिफाय करणं हे त्या मुलीची किंवा त्या फॅमिलीची गरज आहे. ओके, म्हणजे तिला कशाचा ताण येतोय ते बघून त्याच्यावरती काम करणं जे आहे हे त्या फॅमिलीची खूप मोठी गरज आहे ना त्या काळामध्ये, बरोबर आहे की नाही? बरोबर. आणि तो वेळ जर तुम्ही काढलात, 1 तासाभराचा वेळ जर तुम्ही काढलात आज, कारण उद्या तिला तो काढायचाच आहे, उद्या बाळ येणार आहे, तेव्हा तिला तो वेळ लागणारच आहे ना, बरोबर आहे की नाही? मग तो आजपासून काढू देत ना तिला. हो, आणि ते एक बाहेर जाण्याचं एक मोठं म्हणजे स्त्रियांना टेन्शन असतं किंवा कसं जायचं, गाडीतून जायचं, प्रवास आहे, लांब आहे, आणि खाण्याचं टेन्शन असतं. तर मग ह्याबद्दल तुम्ही काय सल्ला देता प्रेग्नंट स्त्रियांना? आता जेव्हा माझ्याकडे म्हणजे अगदी 9व्या महिन्यामध्ये जॉब 9व्या महिन्यापर्यंत, आता तर कसं आहे की खूप मुली ज्या आहेत त्या जॉब चेंज करतात आणि वर्क फ्रॉम होम घेतात, ओके. पण काही सेक्टर्स आपल्याकडे असे आहेत की आता समजा गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये असेल किंवा बँकिंग सेक्टरमध्ये असेल, तर त्यांना तिथे जाऊन काम करणं गरजेचंच असतं. मग त्या केसमध्ये कसं असतं माहिती आहे का की दिवसभराचं त्यांचं शेड्यूल काय आहे, तर ते आम्ही त्यांना आधी विचारून घेतो की तुमचं दिवसभराचं शेड्यूल कसं आहे, आणि मग त्याच्यामध्ये आता जसं आपण म्हणतो की डाएट मॅनेजमेंट कशी करायची, तिने किती डबे कॅरी करायचे, किंवा प्रवासामध्ये ती काय करू शकते, त्या प्रवासाचा म्हणजे उपयोग जो आहे की आता संध्याकाळी ती निघाली आहे तर मग ती त्याच्यामध्ये म्हणजे म्युझिक थेरपीचा वापर करू शकेल का, की ती काहीतरी म्युझिक ऐकेल की जेणेकरून तिचे जे दिवसभराचा स्ट्रेस आहे तो कमी होईल. अशा प्रकारे आपण ते करतो. किंवा ती जाणार आहे म्हणजे की जेणेकरून तिला आपण हेच सजेस्ट करतो की तू कॅब करून जा किंवा काय, आणि मग तो जो वेळ आहे, मग कारपुलिंग करून जात असेल तरी तो वेळ जो आहे जर ऑफिस दूर असेल तर तो ती निश्चितच युटिलाइज करू शकते. ओके, म्हणजे हे पण सगळे इन्क्लुडेडच आहे, म्हणजे क्लास पेक्षा हे पण वेगळ्या गोष्टी आहेतच. म्हणजे नाही, आपल्या क्लासमध्ये जर तुम्ही म्हणाल ना तर म्हणजे माझ्या क्लासचं वैशिष्ट्य हे आहे की माझं अल्टरनेटिव्ह मेडिसिन पण झालेलं आहे. ओके, तर त्यामुळे मी म्हणजे नुसतंच त्यांना हे नाही की मी त्यांना माझं डाएटचं पण लेक्चर असतं त्याच्याबरोबर, ओके. त्यानंतर मी त्यांना म्युझिकबद्दल पण सांगते. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की ॲक्टिव्हिटीजचं पण आमचं एक वेगळं सेशन असतं ज्याच्यामध्ये राईट साईड ऑफ द ब्रेन ॲक्टिव्ह कशी होईल, मग त्याच्यासाठी मेहंदी आहे, मंडाले आर्ट आहे, किंवा रांगोळी काढणं आहे, ह्या गोष्टीसुद्धा आम्ही त्या ॲक्टिव्हिटीच्या सेशनमध्ये घेतो. त्यानंतर म्हणजे डाएटचं लेक्चर हे असं हा चार्ट डाएटचा आणि हे असं नसतं. कसं असतं की ऋतूप्रमाणे म्हणजे डाएट जो आहे तो चेंज करावा लागतो. त्याचप्रमाणे तिची जी वर्किंग स्टाईल आहे ती काय काम करते त्याच्याप्रमाणे तिचं डाएट चेंज करायला लागतो. तर ते पण आपण त्यांना सांगतो, म्हणजे डाएट सांगतो, ऍक्टिव्हिटीज त्याच्याप्रमाणे सांगतो. त्याच्यानंतर म्हणजे मी जे मगाशी म्हटलं की डायरी दिलेली आहे, तर त्या डायरीमध्ये चेकलिस्ट असते खाण्याच्या बाबतीमध्ये, बरोबर, की ह्या गोष्टी तिने खाल्ल्यात का ते तिने मार्क करायचं रोज, म्हणजे तिला ती सवयच होते. आणि ह्या ऍक्टिव्हिटीज केल्यात का, म्हणजे जसं नित्य उपासना केली आहे का, ओंकार जप तिने केला आहे का, ती चालली आहे का, योगाभ्यास तिने केला आहे का, काही तिला म्युझिक दिलं असेल तर ते तिने ऐकलंय का. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या सुद्धा आपण बघतो की त्या सुद्धा ती करेल. बरोबर बरोबर, म्हणजे ओव्हरऑल आपण बघितलं सगळ्याच गोष्टी कव्हर होतात. म्हणजे हो बरोबर, सकाळपासून ते रात्रीपर्यंत एवढंच नाही, तर आपल्या डायरीमध्ये आपण तिला हे पण सांगतो की तू किती वाजता
झोपलीस आणि किती वाजता उठलीस ते नोट कर. म्हणजे काय होतं की दुसऱ्या दिवशी काय होतं, बऱ्याच वेळेला असं होतं ना की म्हणजे माझा मूड असा नाहीये, माझा मूड 2-3 दिवस झाले की मग मी तिला सांगते तुझं जरा झोपेचं टाइम टेबल शेअर कर बरं. ओके, तुझी झोप किती तास डेटा असतो ना सगळा की काय कुठल्या दिवशी केलं काय. बरोबर. तुझी झोप किती झाली आहे किंवा काय झाली आहे, म्हणजे त्याचा परिणाम कसा होतोय ह्याचा अनालिसिस ती स्वतःच करायला लागते तिथे. बरोबर, चांगली आहे. ह्या आपण पॉडकास्टमध्ये म्हणजे सगळ्याच गोष्टी कव्हर केल्या आतापर्यंत. म्हणजे गर्भसंस्कार पण केले, परत अजून प्रेग्नन्सी रिलेटेड गोष्टी पण आपण घेतल्या, आणि ह्या सगळ्यात जे तुम्ही म्हटलात की डायरी वगैरेची की त्याची पूर्ण दिनचर्याच म्हणजे आपण घेतली. बरोबर आहे. म्हणजे इव्हन क्लासमध्ये जर तुम्ही म्हणाल ना की 1 तासाचा जो क्लास असतो आपला, तर त्या क्लासमध्ये म्हणजे नॉर्मली आता कसं असतं की योगाभ्यास म्हणजे नुसती आसना केली आणि झालं असं नसतं. त्यांना डीप ब्रिदिंग शिकवलं जातं, वेगवेगळ्या ब्रिदिंग एक्सरसाइजेस घेतल्या जातात, त्यानंतर रिलॅक्सेशन टेक्निक्स आपण त्यांना शिकवतो, आसनांचा अभ्यास असतो, जॉईंट एक्सरसाइजेस असतात, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस असतात, त्याचबरोबर म्हणजे योगनिद्रा आहे किंवा काही त्यांना शुद्धिक्रिया आपण करायला सांगतो, ओंकार जप आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर ह्याचा सगळ्यांचा समावेश जो आहे हा क्लासमध्ये असतो. आणि क्लास व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे काही ॲक्टिव्हिटीज त्यांना सांगितल्या जातात, त्या पण त्या घरी करतात, जेणेकरून जे आपण म्हणतो ना की दिवसभराचं तिचं जे शेड्यूल आहे, तर त्या शेड्यूलमध्ये कुठेही अशी गोष्ट व्हायला नको आहे की ज्याचा तिला आणि बाळाला त्रास होईल, हे आपण बघतो. बरोबर बरोबर. तर आता मॅडम, ॲट दी एंड ऑफ द पॉडकास्ट मला तुम्हाला हे विचारायचं आहे की पुढच्या पिढीमध्ये चांगले बदल होण्यासाठी हे गर्भसंस्कार किती महत्त्वाचे आहेत? हे बघा, आता जसं आपण म्हणतो की आंबा हे फळ आहे, ओके, आणि त्या फळाबद्दल तुम्ही म्हणाल तर प्रत्येकालाच ते आवडतं, हो की नाही? आणि तसंच प्रत्येक घर जे आहे त्या घराला म्हणजे जो जिवंतपणा आहे तो त्या बाळामुळे असतो, मुलामुळे असतो. प्रत्येक घरामध्ये ते मूल हवंच असतं. पण हा जेव्हा म्हणजे आपण म्हणतो की मला हापूसच आवडतो, मला हापूसच हवा आहे, तर त्याच्यासाठी त्या झाडावरती कलम करणं आहे, त्याची निगा राखणं, त्याची जोपासना करणं, त्याला खत पाणी घालणं, औषधांची फवारणी करणं, हे आपण करतो की नाही? मग आज जर मला माझी पुढची पिढी घडवायची आहे, बरोबर, तर ते बाळ ज्या वेळेला गर्भात आहे तेव्हापासूनच ती निगा मी राखणं गरजेचं आहे की नाही? बरोबर. आणि त्या दृष्टीने गर्भसंस्कार हा जो क्लास आहे, तर त्या क्लासचा नक्कीच खूप काय म्हणू शकतो आपण की गर्भसंस्कार हा जो क्लास आहे हा खूप उपयोगी आहे. बरोबर बरोबर. तर थँक्यू मॅडम, तुम्ही आमच्या पॉडकास्टला आलात आणि सगळ्या लोकांना गाईड केलं, आणि आय होप जे आत्ता आपली व्ह्युअरशिप आहे ते सगळे तुमच्या गोष्टी फॉलो करेल आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये पण इम्प्लिमेंट करेल. कारण फक्त बघून होणार नाही, ह्या गोष्टी अशा नाही आहेत की फक्त बघितलं आणि झालं की मला माहिती मिळाली, आता काय मला त्याची गरज नाही. हे इम्प्लिमेंटेशनचा पार्ट आहे, त्यानंतर सगळ्या गोष्टी होतील. बरोबर. पुन्हा एकदा थँक्यू, धन्यवाद. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.